VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. श्रोते हो, नमस्कार. अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपलं मनापासून स्वागत करते. मिलिंद दादा, नमस्कार. नमस्कार दादा, गेल्या वेळी तो एपिसोड संपूच नाही असं आम्हाला वाटत होतं. हो. कारण ते तुम्ही जे सांगत होतात ना की तुम्हाला बद्रीनाथला जायची इच्छा होती. हो. आणि त्या दिवशी रात्री तुम्ही ध्यानाला बसलात तेव्हा नाथ तुम्हाला काहीतरी म्हणाले. हो. तर ते काय म्हणाले हे ऐकण्याची एवढी उत्सुकता आहे आम्हाला. ती पण एक भविष्यवाणीच होती आणि अद्भुत होती, ज्याला आपण हिंदीमध्ये डरावनी थी म्हणतो तशी होती. कारण की मी जाता येत नाहीये तिकडे बद्रीनाथ मध्ये म्हणून थोडासा निराश झालो होतो. तर मी ध्यानाला बसलो आणि नाथ म्हणाले की, हिंदीमध्ये म्हणाले, तेच सांगतो तुम्हाला, कि बद्रीनाथ हो, केदारनाथ हो, ये 4 धाम जो है वहां पे अभी तुमको आना नहीं है और इसके बाद कभी भी आना नहीं है. क्योंकि यहाँ पे जो सामान्य लोग या जिनको भक्त कहते हैं उनके लिए जो एनर्जी थी वो अभी खत्म हो गई है और इसके बाद धीरे धीरे ये सब बंद हो जाएगा. यहाँ तक सामान्य इंसान का पहुंचना बहुत दुर्लभ हो जाएगा और जो साधक है या जो ऋषि मुनि इस आध्यात्मिक क्षेत्र के सिद्ध लोग हैं उनके लिए ही ये जगह रहेगी. खूप मोठ्या प्रमाणावर जातात लोक. आता जे आपण सहज तिकडे जातो आहोत ते सहज जाणं पूर्णपणे बंद होईल. आणि मागे मी माझ्या काकांची एक गोष्ट सांगितली होती की ते चालत चालत गेले हिमालयामध्ये आणि त्यांना 2 योग्यांनी थांबवलं आणि सांगितलं की आता तुझी इथे येण्याची वेळ नाहीये, बरोबर, तुमच्यासाठी ही जागाच नाहीये. आठवली हे. आणि त्यांना परत पाठवलं. तर तशी स्थिती आता येईल पुन्हा. आणि नाथ म्हणाले की मी सांगतो या गोष्टीची खूण म्हणजे आद्य शंकराचार्य यांची समाधी. म्हणजे काय मलाही कळलं नाही. तर मी म्हटलं ठीक आहे, काय असेल ते पुढे सांगतील. आणि आम्ही ज्योतिर्मठावरनं पुन्हा पुण्याच्या दिशेने मध्ये मध्ये थांबत प्रवास केला. पुण्याला आलो आणि विदिन अ वीक 6-7 दिवसामध्ये केदारनाथ मध्ये तो जलप्रपात फुटला आणि अनेक लोकांची जीवित हानी झाली. आणि तो एक मोठा दगड, ती मोठी शिळा जी आहे ती वरतून त्या पाण्याबरोबर आली आणि तिने त्या मंदिराला प्रोटेक्ट केलं. ओके नाही, हे सगळं आपल्याला जे दिसलं त्याच वेळेला अशी बातमी पण आली की त्या मंदिराच्या मागे आद्य शंकराचार्यांची समाधी होती, ती या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेली. तिथली एनर्जी जी त्या शंकराचार्यांची समाधी आणि केदारेश्वराचं ते जे मंदिर आहे ह्या गोष्टींमुळे तिथे सातत्याने ती बाहेर येत होती. तर त्याची ही खूणगाठ होती की पुढच्या काळामध्ये हे सगळं बंद होत जाणार आहे. त्याच वेळेला म्हणजे हा सगळा पूर आला आणि तो पुढपर्यंत म्हणजे हरिद्वार ऋषिकेश मध्येही तो प्रचंड पूर आला. आणि दर पावसाळ्यामध्ये आपल्याला दिसतं की ते सगळं बंद होतं, पुराने वाहून जातं, ते रस्ते वाहून जातात आणि पुन्हा आपल्या सरकारला ते रस्ते बनवायला लागतात. तर ते कारणच असं आहे की ते सगळं हळूहळू बंद होणार हे त्यांनी सांगितलेली भविष्यवाणी. आणि त्याच वेळेला भविष्य केदार, भविष्य बद्री हे दुसऱ्या ठिकाणी ऑटोमॅटिकली तयार होत आहे असंही त्यांनी सांगितलेलं होतं. ते पण आता आपल्याला माहिती आहे की ते तसं सुरू झालेलं आहे. तर ज्योतिर्मठाच्या त्या चढावरनं आपण जायला सुरुवात करतो, त्याच्या सुरुवातीलाच शंकराची पिंड आहे, छोटस मंदिर आहे आणि ती पिंड दिवसेंदिवस मोठी मोठी होत चाललेली आहे. तर ते भविष्य केदार आणि तिथूनच 14 किलोमीटर अंतरावरती एका पहाडावरती विष्णूची आडवी झोपलेली जी आपण मूर्ती बघतो तसं पूर्ण एक शिल्प त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली बाहेर येताना दिसतंय. तर हे सगळे जे योगी किंवा सिद्ध किंवा ऋषी लोक आहेत, साधू लोक, ते त्या दिशेला जातात, तिथे जाऊन दर्शन घेतात. अवघड रस्ता आहे तो पण हे लोक भविष्य बद्री आणि भविष्य केदार
अशा अर्थाने त्या गोष्टींकडे बघतात आणि तिथे जाऊन साधना करतात. होय, तर मी काही म्हणजे ऐकिवातच नाही तुम्ही जे सांगताय ते. हो, हे 2013ला मला सगळं तिथे नाथाने हा, हा, हा. सांगितलेलं दिसलं आणि आपल्या अनेक सेशन मध्ये मी हे सांगितलेलं पण हो, हो, आहे. हो. आणि आपल्या सगळ्यांना माहिती की गंगा जी आहे ती हळूहळू मागे मागे जात 11-12 किलोमीटर मागे सरकलेली आहे. बर. हे मागे सरकणं जे आहे तेच सगळं एक एक क्लोजर म्हणतो ना आपण, Wind up करायचं वाइंड आहे अप का? करण्यासाठीचा भाग आहे. हो. आणि जेव्हा ते पुन्हा नवीन त्याच्या स्वरूपात येईल तेव्हाचा जो काळ आहे त्याला आपण गोल्डन पिरियड असं म्हटलं, सुवर्णयुग. आणि तेच नाथांनी आपल्याला ज्या सगळ्या भविष्यवाण्या सांगितल्या की बाकीचे देश आहेत ते आर्थिकदृष्ट्या खूप अडचणीत येतील, त्यांचं विभाजन होईल, काही देश नष्ट होतील, काही देशांचं स्वरूपच पूर्णपणाने बदलेल, अनेक देशांमध्ये भारतीय सनातन आणि वैदिक धर्म प्रस्थापित होईल. आत्ता लेटेस्ट आपल्याला माहिती आहे की चायना, कोरिया आणि अनेक अजून आजूबाजूच्या देशांमध्ये प्रचंड प्रमाणात पूर आलेला आहे. हो. आणि गावच्या गावं, शहरं पाण्यामध्ये वाहत आहेत. तर हे सगळं भविष्य आदिनाथांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. हे पुढच्या काळात कसं होणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वाळवंट असलेला दुबई सारखा जो देश आहे तिथे सुद्धा मागच्या 2-3 वर्षामध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे आणि पूर आलेला आहे. ओके नाही, जिथे अगदी रेअरली पाऊस पडतो. हा जो क्लायमॅटिक चेंज आहे तो फक्त आपण जे काही पोल्युशन केलेलं आहे त्याच्यामुळे झालाय असं नाहीये. तर विश्वाची संरचना जी आहे ती पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सुवर्ण युगाच्या साठी ही सगळी योजना चालू आहे. जसं आपण दिवाळीमध्ये पाहुणे येणार आहेत, आपण तो सण साजरा करायचा म्हणून घर सगळं स्वच्छ करतो, लखलखीत करतो, रंगरंगोटी करतो, सजवतो, तशीच ही सगळी प्रोसेस इथे चालू आहे. आपल्या चॅनलवरती सुद्धा कुठेतरी आपल्याला सापडेल की त्याच्यामध्ये पण मी अनेक वेळेला हा उल्लेख आधीच्या आपल्या एपिसोड्स मध्ये केलेला आहे, 4-5 वर्षांपूर्वीपासूनच्या. करोना काळात सुद्धा आपण जे सेशन्स घेत होतो ऑनलाईन मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा नाथांनी सांगितलेल्या अनेक भविष्यवाणींचा मी उल्लेख केलेला आहे. तर आपण म्हणतो की सनातन धर्म किंवा वैदिक धर्म, तर धर्म ही माणसाला उत्थानाच्या दिशेने घेऊन जाणारी एक संपूर्ण रचना आहे. आणि ती न्यूट्रल आहे, ती व्यक्तिसापेक्ष नाही, ती उत्थान सापेक्ष आहे. आणि तशी रचना आपल्याला वैदिक धर्मात दिसते. तिथे जात, पंथ, दुसरे कुठले धर्म किंवा विचार, कुठले दुसरे विचार असा कुठलाही भेदभाव नाही. एक युनिव्हर्सल न्यूट्रल अशी ती वैचारिक स्थिती आहे. आणि त्याचा उपयोग करून आपल्याला आपलं उत्थान गाठायचं आहे. तर हा सगळा भाग जो येतो त्यालाच आपण अध्यात्म असं म्हटलं. आणि तो आपल्याला जीवन जगण्यासाठी पण उपयोगी होतो आणि आपल्या उत्थानासाठी पण उपयोगी पडतो. तर या भविष्यवाणीच्या मधून आपल्याला दिसतं की जे दुष्ट आहे, जे चुकीच्या मार्गाला जाऊन भ्रष्ट झालेले आहेत, त्यांचा सगळ्यांचा, त्याला हिंदीमध्ये 1 लाइनर मध्ये नाथांनी म्हटलेलं आहे की सबका हिसाब होगा. त्या सगळ्यांचा हिशोब पहिला होईल आणि सगळं साफसफाई करून झाल्यानंतर तिथे प्रस्थापित होईल सुवर्णकाळ. आणि मग तो 1000 वर्षाचा सुंदर सुवर्ण काळ असेल ज्याच्यामध्ये माणसाला विवेक, संस्कार, दिव्य ज्ञान, दिव्य विचार, दिव्य आचरण याच्या पद्धतीने जगणे हा भाग त्याच्यामध्ये महत्वाचा असेल. भविष्य कथन ज्याला आपण म्हणतो ती काही खूप मोठी किंवा अद्भुत किंवा चमत्काराची गोष्ट नाहीये. तर नाथांनी सांगितलं की हा एक प्रोग्राम आहे. तो जसं आपण एखादा ऍप असतं तर आपण ऍप क्लिक करतो आणि ते आपल्या समोर उघडतं आणि आपल्याला जे पाहिजे ते त्याच्यातनं आपण माहिती मिळवतो किंवा त्याचा उपयोग करतो. पण ते ऍप चालण्यासाठी बॅक एंडला किंवा बॅकग्राऊंडला त्याचं संपूर्ण प्रोग्रामिंग जे केलेलं असतं तो प्रोग्राम रन होत असतो. तसा या विश्वाचा जो प्रोग्राम आहे तो आपल्याला दिसत नाही. जसं कम्प्युटरला पुढे आपल्याला सगळ्या गोष्टी आपण वापरत असतो आणि दिसत असतात, पण मागचा प्रोग्राम दिसत नाही. तसा या सृष्टीचा बॅकएंडचा प्रोग्राम जो आहे तो रन झालेला आपल्याला दिसत नाही. पण त्याच्या प्रोग्रामिंग मध्ये हे सगळं पहिल्यापासून इन्स्टॉल केलेलं आहे की सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग यांची एक सायकल, अशा अनेक सायकल्स एकत्र करून एक युग
अशी 4 युगांची सायकल करून चतुर्युग हा 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 आणि अशी अनंत युग, म्हणून त्याची मोजदात होऊ शकत नाही. हा, हा, हा. आणि त्याच्यामध्ये मग पृथ्वीवरती घडणाऱ्या घटना या किती छोट्याशा आपल्याला हो की नाही जाणवू शकतील. ह्याला आत्मज्ञान म्हटलं. पण हे आता मी तोंडी सांगितलंय. हे ध्यानाच्या माध्यमातून आपण जर आपल्या आतमध्ये जागृत केलं हा. तर पुढे येणाऱ्या गोष्टी किंवा घटना आहेत त्या आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये त्यांचं कथन ऑटोमॅटिकली होईल. आपल्याला समजेल, आपल्याला समजेल, आपल्याला आकाशवाणी जाणवेल. आतमध्येच होईल. हा हा. पण मी काय म्हणते दादा, की म्हणजे आधी अनेक वेळा असं होऊन गेलेलं असणार, प्रोग्राम चेंज होऊन सगळं परत हो, हो. रिकन्स्ट्रक्ट. मी म्हंटल तसं की आपण 4 युगांची एक सायकल म्हणतो, हा. पण अशा अनेक सायकलींचं मिळून एक युग होतं. आता जे गणित सांगितलं ते बरोबर. तर त्या युगांमध्ये संवत्सर चालू असतात हो की नाही. आता एक संवत्सर चालू आहे, त्याच्यातली 7वी सायकल ही 4 युगांची चालू आहे. बर. म्हणजे 4 युगांचं एक सायकल असं या संवत्सरामधली 7 सायकल आता संपली आहे. आणि प्रत्येक सायकल संपल्यानंतर मध्ये 1000 वर्षांचा ब्रेक असतो आणि मग नवीन युग सुरू होतं हा, आणि मग ती हा. सायकल चालू होते. बर. जसं अगदी साधं सोपं उदाहरण म्हटलं तर पहिले कस्टमर जातात हॉटेलच्या रूम मधनं, हा, हा. तेव्हा दुसरे कस्टमर येण्याच्या आधी 2 तासाचा एक गॅप पडतो, ज्याच्यामध्ये सगळी साफसफाई केली हा, जाते, हा. सगळं डेकोरेशन केलं जातं आणि तुम्हाला अत्यंत स्वच्छ नवीन चकचकीत रूम दिली जाते. तसंच इथे प्रत्येक जीवांचं आहे. तर या सायकली प्रकृतीसाठी साध्या सोप्या रेग्युलर आहेत. हो, पण माणसांसाठी काय येते, म्हणजे सामान्य माणसाला तर खूप भीतीच वाटेल, एकदम 50% लोक जाणार मग. ज्याला याचं ज्ञान नाहीये हा त्याच्यासाठी ही भीतीदायक गोष्ट आहे. हा. कारण की अरे आपल्याला मृत्यू येणार, आपल्या जवळच्या लोकांचा मृत्यू होणार. हो, कारण कोरोनाच्या काळात पाहिलं ना, म्हणजे किती अवघड झालं सगळ्यांना ते. बरोबर आहे. करोना कधी सुरू झाला आणि कधी संपला होता हे पण नाथांनी आधीच प्रेडिक्ट केलेलं होतं. पण काही अशा गोष्टींमुळे तो करोना पुढे वाढला, त्याच्यात अनेक जणांचे हकनाक जीव पण गेले, अनेक गोष्टी घडल्या आपल्याला त्या माहिती आहेत. आपला महत्वाचा मुद्दा हा आहे की आपल्याला साधनेतनं पुढच्या काळामध्ये काय घडणार आहे आणि त्याच्यासाठीचं प्रोटेक्शन नाथ आपल्याला काय मिळवून देणार आहेत, हा महत्वाचा भाग आपल्याला 2012 पासून नाथ सांगतात. तर साधना करा, रोज ध्यान करा आणि स्वतःची इम्युनिटी वाढवा. आपण शारीरिक इम्युनिटी वाढवतो तशी आपली आध्यात्मिक इम्युनिटी जर वाढवली तर पुढच्या काळामध्ये जगामध्ये काम करण्यासाठी, स्व उत्थानासाठी या देहामध्ये राहून आपण तगू शकतो आणि काम झाल्यानंतर आपल्या स्वेच्छेने हा देह सोडू शकतो. ही प्रोसेस सुवर्ण युगामध्ये घडणार आहे. ओ, म्हणजे दादा स्वेच्छा मृत्यू असं म्हणता येईल आपल्याला. अगदी. आणि आपल्याला माहितीये की क्षीरसागर म्हणजे दुधाचा सागर आपण हो, हो, म्हणतो, हो. असा कुठे असतो का? दुधाचा सागर आपण कधी बघितलेला हा, हा, नाही, हा. हो की नाही? पण तसा अस्तित्वात आहे आणि पुढच्या काळात तो काही काळासाठी या जगामध्ये प्रकट होईल आणि त्याच्यामध्ये आपण स्नान केल्यानंतर हे शरीर पुन्हा तरुण होईल, निरोगी होईल आणि ते 1000 वर्षांसाठी तसंच राहील अशी परिस्थिती निर्माण होईल, जे आज ऐकायला चमत्कारिक वाटू शकतं, सुरस आहे. अनबिलिव्हेबल, सुरस रम्य कथा म्हणून हो, वाटू तसं वाटतं शकतं. खरंच. आपण ते तसंच धरून चालू की तसंच आहे. आपल्या ज्ञानाच्या कक्षेच्या पलीकडे आहे म्हणून ते आपल्याला अवघड हा, हा, हा. वाटतं. तर असं त्याच लोकांसाठी होईल जे राहतील हा. आणि पुढच्या 1000 वर्षामध्ये हे कार्य करतील. ज्यांना लवकर शरीर त्यागून निघून जायचे पुढच्या प्रवासासाठी ते जातील आणि पुन्हा यायचं असेल ते येतील. तर ही सगळी प्रोसेस आहे. हे सगळं नाथांनी आधीच प्रेडिक्ट करून सांगून ठेवलेलं होतं. फक्त त्या गोष्टीचा आपण कधी गवगवा केला नाही किंवा लोकांपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात सांगण्याचा नेलं प्रयत्न नाही. केला हा, नाही हा. आणि लोकांपर्यंत ते दुसऱ्यांच्या माध्यमातून पोहोचलं. पण ठीक आहे, लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे आणि लोकांनी साधनेमध्ये आणि ध्यानाच्या मार्गामध्ये येणं, वैदिक म्हणजे ज्ञानाच्या आणि ध्यानाच्या माध्यमातून उत्थान त्यांचं होणं हे महत्वाचं. त्या दृष्टीने मला वाटतं नाथांनी आपल्या सगळ्या साधकांना एक खूप मोठी गोष्ट दिलेली आहे. दादा, मला खरंच छान वाटतंय की मला हा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटला. हा. फक्त मला सांगा की या सगळ्यात सामान्य माणसांनी साधना केली तर तो त्यातनं तरुण जाईल ना? जो तरुण जाणार आहे त्यालाच बुद्धी होईल साधना करायची असं आपण उलट म्हणू शकतो. हा. तर ज्यांना ज्यांना बुद्धी होईल ते तरुण जातील. हा, तर सगळ्यांनी त्या दिशेने पाऊलं टाकायला सुरुवात तर करावी. खरंच आहे.
खरंच एकदम अलौकिकच झाला हा एपिसोड. खूपच भाग्यवान आहोत आम्ही की आम्हाला असं ऐकायला मिळालं. श्रोते हो, तुमची हीच भावना असणार. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे VSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 918308788500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.